नमस्कार, आपण पाहत आहात झेडएस न्यूज निर्भीड पत्रकारिता, निष्पक्ष बातमी. प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत. अहिल्यानगर जिल्हा दारूबंदी 9 फेब्रुवारी सोमवार रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन. श्रीगोंदा प्रतिनिधी बहुजन समाज पार्टीच्या श्रीगोंदा विधानसभा क्षेत्राच्या वतीने सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला भव्य संख्येने सहभागी झाल्या. आंदोलनातून अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात तात्काळ दारूबंदी लागू करावी. सर्व भूमिहीन कुटुंबांना उपजीविकेसाठी प्रत्येकी 5 एकर जमीन मोफत देऊन अतिक्रमित जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात. तसेच सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्यात दारू, जुगार, अवैध गॅस, मटका यांसारखे गैरव्यवहार खुलेआम सुनवसून प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. गरीब, कष्टकरी व भूमिहीनांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शासनाने तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी प्रभारी सुनील ओहोळ म्हणाले की दारूमुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. घरगुती हिंसाचार, अपघात, गुन्हेगारी आणि आत्महत्यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गरीब व कष्टकरी कुटुंबांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जर तात्काळ दारूबंदी लागू करण्यात आली नाही तर बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. यावेळी उपस्थित महिलांनी म्हणाल्या की दारूमुळे आमच्या घरातील शांतता नष्ट झाली आहे. नवरे दारू पिऊन मारहाण करतात, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे आणि संसार उद्ध्वस्त होत आहेत. वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. जर तात्काळ दारूबंदी लागू केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करू. या आंदोलनास बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे तसेच चंद्रकांत दोंडे, त्रिंबक साळवे, सुनील तांबे, विठ्ठल म्हस्के, संजय रणसिंग, अंबादास घोडके, भीमराव घोडके, मुकुंद सोनटक्के, सतीश जमदार, चाकदेव शिंदे, रोहित साळवे, पृथ्वीराज बोखारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज श्रीगोंदा विधानसभेच्या वतीनं श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा दारूबंदीसाठी या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं. दारूमुळं आज अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. दारूमुळं अनेक स्त्रिया विधवा झालेल्या आहेत. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे. दारू आज आपण जर बघितलं तर गल्ली, कोणत्या बी गल्लीमध्ये, चौकामध्ये आणि ती प्रत्येक गावामध्ये विकली जाते. ह्या सर्व दारू अनधिकृतपणे गावागावांमध्ये विकल्या जातात. ढाब्यांवरती सगळ्या ठिकाणी दारू विकली जाते. पोलीस प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाहीत. तक्रारी केल्या तरी थातूरमातूर कारवाई केल्या जातात. आणि अशा प्रकारे हा संत महापुरुषांचा महाराष्ट्र असताना या महाराष्ट्राला पेताड बनवण्याचं कारस्थान भाजपा आणि पोलीस प्रशासनाचं आहे. तेव्हा कसल्या परिस्थितीत मी चेतावणी देतो सरकार आणि प्रशासनाला का ज्या दारूने तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. आज 8वी 9वीची मुलं दारू पित आहेत. मग ती दारू ठेवता कशाला? आज आमच्या आया बहिणींच्या डोळ्यामध्ये दारूमुळे अश्रू आहेत. कारण रोज दारू पिऊन घरामध्ये महाभारत भांडणं चालू आहेत. ती दारू संपलीच पाहिजे आणि ती दारू नाही संपली तर हे आंदोलन अधिक उग्र होईल आणि त्याला प्रशासन जबाबदार असेल. तेव्हा सरकारनं विशेष ध्यान देऊन या गोष्टीवरती ही आग अहिल्यानगर पासून विधान भवनापर्यंत जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि तात्काळ याच्यावरती कारवाई करून अहिल्यानगर जिल्हा दारूबंदी करावी अशी मी शासनाला अपील करतो. आम्ही ना खांडगाव पासून मांडवण पर्यंत सगळं दारू आमचे तरुण मुलं पितात. काही शाळेत जाते. त्यांना आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमचे मुलं काहीतरी व्हावा. आणि जर त्या मुलांना तसं व्यसन लागलं तर आमचं जीवन व्यर्थ जाईल ना. आणि आता आमचे मुलं
समजा माझ्या मुलांसारखे आहेत ते बाकीचे आणि ह्या सुनांसारख्या, जर त्या मुलांनी इतका त्रास दिला तर ह्यांनी काय करायचं? घरी येऊन भांडणं, कोणी फाशी घ्यायला जात, पैसे दे, हे कामाला जातात, मग असं केल्यावर काय करायचं? सून येतात आणि बायांच्या मागे लागतात, हानमार करीतात आणि पैसे मागतात. मग बाया काय करणार? मग बायांना पैसे द्यायलाच लागतात, नाही तर मग केस ओढतात, मारतात, हानमार करतात आणि धमकी देतात तुला मारून टाकू. मग बाया काय करणार? दिवसभर कष्ट करतात, काम करतात, मजुरी करतात, पोट भरतात, पोरांना शिक्षण पाणी सगळं लागतं. मग बाई माणूस एकटी काय करणार? असं आहे ना. काय करायला पाहिजे आपल्याला? दारू बंदी करायची, दारू बंदी करायला लागेल, कारण सगळी दारूच बंद करायला लागेल आमच्या वाडीत. हा, संपूर्ण दारू बंदी व्हायला पाहिजे, कारण बाया खूप काम करून जमतात दिवसभर, परत रात्रीचे त्रास म्हणल्यावर बाया काय करतील? काय काय बाया आत्महत्या करतात असे त्रास घेऊन. सहन नाही करत बाया, कारण बायांना वाटतं किती दिवस सहन करायचं, अख्खा आयुष्य जास्त उद्ध्वस्त झाल्यावर काय करतील बाई माणूस? असं आहे ना. त्याच्यामुळे दारू ही बंदी करायलाच लागेल. अहिल्यानगर जिल्हा दारूबंदी पाहिजे. अरे हातभट्टीवाल्याचं करायचं काय? अरे दाब्यावाल्यांचं करायचं काय? दारूबंदीत अरे दारूबंदी आणि पोलिसांचे हप्ते, बंद झालेच अरे पोलिसांचे हप्ते बंद झालेच पाहिजे.